नमस्कार मंडळी, मी राजन साळगावकर कोकण आणि संस्कृती या यूट्यूब चॅनलवर आपले सर्वांचे हार्दिक स्वागत करतो। नवरात्र उत्सवानिमित्त दशावतारी नाटकाचे आयोजन केलेलं आहे श्रीदेव भैरव जोगेश्वरी मंदिरामध्ये। हे मंदिर आमच्या शेजारीच आहे, त्याच्यामुळे मला ते नाटकं बघायला खूप आवडतात। त्याच्यामुळे आपण पण जाऊया आणि तुम्हाला पण दाखवतो दशावतारी नाटकं कशी होतात ते। नवरात्र मातोड फेतुदाचा आशीर्वाद येणेकडे या सप्तम पत्राचा राजकिरीट आज या दानवाच्या मस्तकी ठेवण्यात आला। या चंबासुराच्या दैत्याच्या हाती ही पाताळाची जबाबदारी दिली। तत्दिनापासून या धनुराच्या प्रत्येक प्रजाजनाला योग्य प्रकारचा न्याय देण्याचे कर्तव्य आज हा चंबासुर सर्व सुखाची प्राप्ती झाली, ऐश्वर्याचा लाभ झाला। गतकाळाच्या प्रसंगाची आठवण झाली की त्याची आठवणी मस्तकाला मिळते। या सर्वस्वच्या मानसिक कारणीभूत काय असेल? प्रत्येक कपटी देवता, 33 कोटी देवतांचा अधिपती देवेंद्र, या देवेंद्राला दिलेला दुर्वासनी शाप, देवतांची रत्न सारी सागरात जाऊन पडली। 33 कोटी देवता आणि 60 कोटी दानव यांच्यात सागर मंथरातून 14 रत्न बाहेर निघाले। 14 रत्नात श्रेष्ठ रत्न म्हणजे अमृत। ज्या क्षणी बाहेर निघतात कपटी महाविष्णूनं मोहिनीचं रूप धारण केलं। देवतांना दिलं अमृत आणि दानवांना दिलं काय तर ती मदिरा। या मदिरेच्या आहारी जाऊन आम्हा पूर्वत दानवांनी काही तुळा देवतांवर स्मरण केल्या। अपयश, या अपयशाचा यशाचा मार्ग म्हणजे माझे गुरुदेव शुक्राचार्य। कपटेनं शत्रू वाचवावा, सत्प्रगीचा देव विरंचित या ब्रह्मदेवाची भक्ती केली। देव प्रसन्न झाले। अजिंक्य ब्रह्माचा वादा या विश्वाच्या चराचरात ना देव दानव मानव यक्ष कीट कीड जीव जंतू कुणापासूनही मरण नाही। विश्वात माझं मरण विश्वा वेगळं, विश्वव्यापक जर या विश्वात पुढे असेल अशा विश्वव्यापकाची कार्य म्हणजे या विश्वव्यापकाची पत्नी यदा कदाची मृत्यूलोकाच्या ठिकाणी चतुर्भुजाने नटली असेल आणि तिचा आणि माझा जर युद्ध झालं, तिचा केलेलं मरण नापेक्षा विश्वात मला कोणीच मारू शकत नाही। देवतांनी माझ्या पूर्वजांचा घात केला, स्वर्गावर चढाई।
म्हणजे देवतांचं नाव बनतो हे काय देवताचं नामच तोडीत होता का म्हणे देवतेचं नाव नको ते काय सांगू सोडलं सोडलं काय सोडलं सोडलं देवाचं नाव देवाचं नाव कायमचं बंद करायचं झालं तुमची योग्यता जाणतोय आणि त्या योग्यतेनुसार करतोय नमस्कार देतोय ना देतोय म्हणजे माझ्या उपकार करतो काय झालं का देतोय म्हणजे माझा उपकार अरे जसा नमस्कार तसा आशीर्वाद मी तुम्हाला बोलविलं होतं ए ना बोलवता पाहुणे तुम्ही आला अगदी खरं माझ्या राज्याचं नियमच तसं आहे न बोलवता आलेल्या पाहुण्याचं स्वागत मी असंच करतो आणि माझाही नियम तसा आहे काय जसा नमस्कार कोण करेल तसा त्याला आशीर्वाद द्या तुझा नियम तुझ्यापाशी या राज्यात आल्यानंतर माझ्या नियमाप्रमाणे वागायचं आणि इथं जर वागायचं नसेल तर तू शांत व्हायचं मला काही गरज नाही तुझी इथं नियम माझे अटी माझे राज्य माझं अधिकारी मी आहे आशीर्वाद चांगला द्यायचा तसा नमस्कार घ्यावा नमस्कार कसा असते आशीर्वाद आशीर्वादानं मन माझं भारावून गेलं बरोबर की काय तुम्ही इथं आलात वा 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 उच्च आणि पवित्र पद कमाल इथं पडलेलेच आहे आता गरज जरी तुला असली तरी आनंदी बसायचं हर्षावरीत बसायचं बाबडावून बसायचं नाही म्हणजे तुझ्यासारखं आनंदानं बसावं वा वा तुला दिसतं म्हणजे नाही तुला दिसतं चांगलं दिसतं औषध नाही म्हणूनच विचारतोय काय काय झालं का डोळे नीट उघड डोळे पाहत अत्तराचे सडे नारायण मोतिकाच्या गोळ्या अरे बाप रे पुरात करणं उभी केली वा 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 सुवासनी स्त्री हाती पंचर घेऊन नारायण एवढा आनंदाचा सोहळा चाललाय आणि तू म्हणतो बसतो बसला वा 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 बाबा काय आनंद होतो आनंदी बसायचं होतं मग बाबा काय करतो मग बसूया की आनंदी बस. नारायण वा वा पाहिले अगदी
आनंद उत्सव काय पुढ्या तोरणे मोतिकांच्या रांगोळी कोण त्या दिवसाला पहा मलांच्या हत्तीवर साखर वाटत वा 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 त्या दिवसाला पहा पहिला पंचपक्वानाचं भोजन चाललंय नारायण एवढं सगळं कोण रे केलं? झालं का? एवढा आनंद गेल्यानंतर आनंद करता याला कारण आहे. काय तू चारही बाजूला मला दाखविलं एक बाजूला जरा तिकडे पाहा रे तिकडे पाहा रे काय पाहिजे पालखी चालली आहे काय पालखी आहे ती अरे चालली. बोलतात कोण रे गेलं गेल्यानंतर पालखी करता बघ गेल्यानंतर आनंदाचा जल्लोषावित्यर्थ मिरवणूक काढली जाते वा 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 आणि त्याचा सोहळा चाललाय तो बसा वा बसा वा 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 म्हणजे त्यांच्यासाठी ते हा एवढा आनंदाचा सोहळा चाललाय का चालला असेल काय एवढं काय केलंस तरी का हो काय केलंस का विचार केला काय मिळवलं का विचार काय 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 एवढं मिळवलं तरी का सप्तकीचा देव ब्रह्मदेव आमचे पिता असतील. तो म्हातारा हे! नारायण. देव प्रसन्न झालाय हा. अजिंक्य मरतो चमत्कार विश्वाच्या चराचरात जगागदाची विश्वव्यापक जर कोणी व्यक्ती असेल हा. आणि त्याची भार्या जर मृत्यूलोकाच्या ठिकाणी चतुर्भुजाली व्यक्ती असेल आणि अशा नारी समवेत माझा जर युद्ध झालं हा. होणाऱ्या युद्धात तुझ्या कृपेने म्हणजे असं काही होणार नाही आणि मी काही तू काही मरणार नाही निघालो स्वर्गावर. तुम्ही विघ्न संतोषी आहात हे! नाही नाही तुम्ही विघ्न संतोषी आहात मी जिथं जिथं जातो तिथं चांगलं करतो मग माझा अवसान हो माझा अवसान घात करता मुळीच नाही मग स्वर्गावर जात होतो तेव्हा त्याची ताळाताळ मिळवल्या अरे मला कुठेतरी वाटतंय तुझं चांगलं हो कारण अरे पूर्वजांप्रमाणे देवतांवर स्वारी करण्यासाठी निघाला शाबास. पण पूर्वजांची स्थिती रे काय झाली तर ती तुझी होऊ नये म्हणून माझं तुला एकच सांगायचं अरे त्याची देवतांवर स्वारी करण्यासाठी केवळ तुमच्याजवळ पराक्रम आहे पण पराक्रम उपयोग नाही वा! युक्ती लागते. मी अजिंक्य झालोय विश्वाच्या चमत्कारात कोणती वैश्विक शक्ती माझा सेवक करू शकत नाही असं असताना तुम्ही का थांबलात अरे याच्या पूर्वीच ते पूर्वज सुद्धा अजिंक्य बनण्याचं वरदान होते पण ते अपयशी ठरले. नाही हा. त्यांचा सूड घ्यायचंय मला याच्यासाठी काय ते? तू जर तुला उभायचं असेल तर देवतांवर स्वारी करून नव्हे तर पृथ्वीलोकाच्या ठाई स्वारी करून मानवाचा आणि आमचा काय संबंध आहे. कोणता अरे मरत मानव भक्ती करतो भक्तीमुळे देवतांची शक्ती वाढते आणि ज्याच्या वेळी तुम्ही दानव देवतांवर स्वारी करता अरे तुमच्या पदरी हो देवाची आणि लोक आहे तुमचं तुम्ही उगाच नाही फिरत आहे म्हणून भिजतोय नाही नाही आता माझ्या ध्यानी आलो देवतांना जर ते जो हीन करायचं असेल तर मृत्यूलोकाची भक्ती बनणार झाली पाहिजे काय करतोय मला माहिती आहे? काहीच नाहीये देवतांची भक्ती करून मी शक्ती प्राप्त केली शक्तीचा यज्ञ करून माझा देह पहा क्रोधाय विचारा काय करतोय या क्रोधाचा यज्ञ करून अचाट शक्ती निर्माण करतोय अचाट शक्ती
पाताळपूर म्हणतात. हे पाताळपूर होय. या पाताळपुराचा सम्राट तुम्ही जन्मलेला जंबासू. जन्म देणारी मातृपितृ देवता तुम्ही आहात. मग या पुत्राला द्या आशीर्वाद. इच्छित मनाला सम्राट. आशीर्वाद आनंद साहे. हे नारदा. ही कोणी सामान्य व्यक्ती नव्हे. मग ना घोर ना त्रास. उघड्यावर यांचा अरे सर्व होय रे. कुणी निंदा आणि कुणी वंदा. जनहिताचा धंदा. जगात फिरण्याचा पिताजी अरे जनहिताचा धंदा. याची ओळख झाली. मग मला सांगाव बालवस्थेत नसून त्या तरुणावस्थेत जन्म काय कसा सांग. माझा कुणी अपमान केला असेल, माझ्या तोंडाची घडी. नाही. येऊन येऊन माझ्यावरच अरे का? माझ्या बापाचा अपमान केला तू कोण? अरे याला अपमान नाही केला. आता तुम्ही तर म्हणालात अपमान. अपमान केलाय. अगदी काही संकटात नाही. काही कामाची नाही. मग अरे ही व्यक्ती त्रैलोक्यात त्यांचा भ्रमण. काय खबर? नारायणशी देहाला सोप्या. होता बाबाचा गुरुदेव आहे तो. हा म्हणतो नमस्कार कर. तुमचा गुरुदेव आता माझा सुद्धा गुरुदेव. आशीर्वाद द्या. अपमान कुणी केलाय. कुणी केलं? मृत्युलोकातील मराठ मानवाने हा? शब्द विवेकवत्या ब्राह्मणाने हे ब्राह्मण मृत्युलोकाच्या ठिकाणी होम या वैकल्य करता अविभाग देवताला देवताची शक्ती वाटते. देवताला जर त्याचं हित करायचं असेल ब्राह्मणाच्या भक्तीवर कसं आहे? निघा! मृत्यूलोकाच्या ठिकाणी. तिने कर्तव्य पूर्ण करण्याची जाण असतात. एकाच माझा मार्ग काढून याला कारण आहे. कसं कोणतं कारण? ब्राह्मण होम या करतात म्हणून त्यांच्या मागे जायचं नाही. मग राजेश्वर राज्य करतात. ब्राह्मणाचं रक्षण राजकर्ते करतात. राजकर्ता म्हणून करायचं. राजकर्ता सामुद्राचा बोध करायचा. हा? जगत तेव्हा म्हणा तुझ्या समवेत आणि देवताची भक्ती बंद करायची. कसंच आहे? तिला सगळं सत्य करण्यासाठी हा थांबवतो. कारण आहे. यालाही कारण आहे. अरे राजकर्त्यापर्यंत जाशील. हो. राजकर्ता तुला विचारेल कोण तू काय तुझं नाव. हा हेही खरं. तू काय सांगशील. प्रत्येकाला नाव आहे तसं मला सुद्धा नाव होय. पण मला नाव कोण ठेवलं? माझ्या रागात तुझा माझ्या कोणात तुझा आजपासून करायचा तुला एकदम मुलीवाले. अरे मोठ्याच्या व्यक्तीने मला विचारते तुझं नाव काय? प्रत्येकाला सांगे प्रभात रहो, प्रभात रहो. आता एखाद्या पालखीत बस आणि बोंब मारत आहे. ओरडत झाले, ओरडत. साऱ्यांना समजलं पाहिजे पांढरा कोणाचा एवढा झाला. तुम्हाला बोंब मारल्या व्यतिरिक्त काही येत नाही. म्हणजे ह्याला बोंब मारायची त्याला बोंब मारायची म्हणजे काय. तुझ्यासारखा मी. होय. तुझा म्हणणं आहे. तुमची प्रजा याला बोंब मारा म्हणतात. ए, बरं आहे. माल. हा. राजकर्त्याला विरोध करायचा. राजकर्त्याला नाव सांगायचं पण त्याच्या हाती अस्त्र आणि शस्त्र आहे. पिताजी, तुला मी विजयी शस्त्र देणार. बाबाच्या हातात शस्त्र. ए सैनिकांनो. अरे तंबुरीवाल्या. अरे स्वतःच्या देवाचं संरक्षण करण्यासाठी आणि मनाचा सेवन करण्यासाठी माझ्या पिताजीने मला शस्त्र दिले. या शस्त्राचा योग्य तर वापर करून पिताजीचा सत्य केला. माघार घेऊन नये.
गेला म्हणजे कायमचं वर पोचवतात. असं तुला वाटतंय? काय बोलणार? असं तुला वाटतंय? डोकं फोडून टाकेल. अरे तसं नव्हे. कसं? तुझ्याशिवाय मी त्याला पोचून असं तुला वाटतंय? माझा अरे तो मृत्यूलोकी गेला. माझा पुत्र आहे तो. निश्चित विजय प्राप्त करेल. पुत्राचं रक्षण करणं पित्याचं कर्तव्य. शंकाच नाही. पित्याचं कर्तव्य पार पाडण्याकरता